सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व उंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला. त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही. आणि मी एवढंच सांगेन की अमित शहा यांच्यावर टीका काहीतरी केली ना, आर एस एस वरही टीका केली आहे आणि अमित शहा साहेबांवरही टीका केली आहे. खरं म्हणजे आर एस एस एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला. आणि अमित शहा साहेबांच्या बद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चाललाय, देशाचा विकास होतोय, देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय, आत्मनिर्भर होतोय. आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि 370 कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल, मुंबईला गिळायला निघाला असा उल्लेख केलाय अमित शहाचा. खरं म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविड मध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यात डांबर खाल्लं, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. अशा लोकांनी अमित शहा साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मला वाटतं कुठंतरी बॅलन्स गेलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री असंवैधानिक आहे, ते रद्द करावं असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याचवेळेला मुख्यमंत्र्यांना पांघरून मंत्री म्हटले जाते. 1 नंबर 2 नंबर हे जे काही चाललं होतं त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे की 2 नंबर पदाला काही महत्व नाहीये. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय. कारण बाबासाहेबांच्या संविधानाला, घटना त्यांना मान्य नाही असं वाटतंय आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात. त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता. अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते. आम्हाला खूप बोलता येईल. आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय
ती अतिशय केविलवाणी परिस्थिती आहे, केविलवाणी धडपड आहे. मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले. आरोप आणि टीका याला मी कधी आरोप आणि टीकेने उत्तर दिलं नाही. परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो, हेच मुळात त्यांना पचनी पडत नाही, पडलेलं नाही. आणि त्यामुळे ही जळजळ, मळमळ, पोटसूळ जो आहे, ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे. मुख्यमंत्री